चला आज आपण परमेश्वराच्या वचनावरती मनन करूया। स्तोत्रसंहिता 15 मध्ये इथे सांगितलेलं आहे, हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? पुढे म्हटलं, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, तो अधमाचा तिरस्कार करीतो। आणि पुढे म्हटलं आहे, परमेश्वराचं भय बाळगणाऱ्यांचा तो सन्मान करीतो। आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही, आपला पैसा वाढीदिडीला लावित नाही, निरापराध्यांची हानी करण्याकरिता लाज घेत नाही, तो जो असा वागतो तो कधी ढळणार नाही। स्वर्गामध्ये जाणार असणारे लोक या भूतलावर त्यांच्यामध्ये कोणते गुण आढळून येतात? पहा, एक अरुंद मार्ग आहे आणि एक रुंद मार्ग देखील आहे। या पृथ्वीवरती राहणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये दोन गट आहे, एक अरुंद मार्गाने जाणारा गट आणि दुसरा आहे पसरट मार्गाने जाणारा एक गट। एक तर स्वर्गामध्ये जाणारा एक गट आहे आणि जो दुसरा आहे नरकाच्या अग्नीमध्ये जाणार असणारा एक गट। पहिला तर त्यांचा निर्माणकर्ता कोण आहे हे जाणून घेणारा असा हा गट आहे। दुसरा गट तर आपल्या निर्माणकर्त्याला ओळखीत नाही, हा तर गोंधळून गेलेला अशा प्रकारचा एक गट आहे। एक तर तारण झालेला असा गट आहे आणि दुसरा शिक्षेसाठी राखून ठेवलेला गट आहे। आज माझा प्रश्न आहे की तुम्ही कोणत्या गटापैकी आहात? तुम्ही कोणत्या घरामध्ये जाणार आहात? अनंत काळासाठी सैतान आणि त्याच्या लोकांसाठी बनविण्यात आलेला जो नरक आहे त्यामध्ये जाणार आहात का? किंवा मग देवाच्या लोकांकरिता जो तयार करण्यात आलेला आहे त्या स्वर्ग लोकांमध्ये जाण्याची आशा तुम्ही करणारे आहात का? एक ना एक दिवस परमेश्वर त्याच्या लोकांना निवडून घेईल। सैतान जो आहे त्याच्या सैतानी लोकांना निवडून घेईल। एक दिवस एक नातू धावत धावत आपल्या आजोबांकडे गेला व तो जाऊन बोलला, आजोबा आजोबा, काहीतरी भयंकर घडत आहे, काय होत आहे असं विचारलं तेव्हा तो बोलला, कब्रस्तानामध्ये पेत्र आणि त्याच्या बरोबर सैतान जे लोक कब्रेमध्ये आहेत त्यांची ते वाटणी करत आहेत आजोबा। जे लोक मरण पावलेले आहेत आजोबा त्यांची वाटणी चालू आहे असं तो बोलला। आजोबांना काहीच समजून आलं नाही। जे लोक मरण पावलेले आहेत त्या कब्रस्तानामध्ये त्यांची वाटणी चालू आहे हे काय आहे? हो आजोबा, मला हे समजलं आहे की जो पेत्र आहे तो देवाच्या संबंधित जे लोक आहेत ते माझे लोक आहेत असं बोलत आहे, आणि सैतान जे लोक पापामध्ये मेलेले आहेत ते लोक माझे लोक आहेत अशा प्रकारे तो बोलत आहे। कब्रस्तानामध्ये जे लोक मरण पावलेले आहेत त्यांना ते वाटून घेत आहेत। आजोबा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही येऊन पहा। आजोबा म्हटले, ही गोष्ट तर फारच इंटरेस्टिंग वाटत आहे असं म्हणून ते उठून त्यांच्या नातवासोबत कब्रस्तानात गेले। त्या कब्रस्तानामधील कबरेजवळ जेव्हा ते पोहोचले तेव्हा तो नातू त्यांना म्हणाला, आजोबा हळूहळू चला, आतमध्ये जे बोलणं चालू आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका। तेव्हा ते कशा प्रकारे वाटणी करून घेत आहे ते तुम्हाला समजेल। जेव्हा ते फाटकाजवळ गेले तेव्हा ते फाटक बंद होतं। त्या गेटच्या बाहेर ते आजोबा आणि त्यांचा नातू खूप लक्षपूर्वक तिथे आतमध्ये जी वाटणी चालू होती त्यांचं बोलणं ते ऐकत होते। त्यांच्यापैकी एक जण म्हणत होता की तो माझा आहे आणि दुसरा बोलत होता, हा तर माझा आहे। पुन्हा दुसरा बोलला की तो माझा आहे। मग पहिला बोलला, त्या कोपऱ्यात जो आहे तो माझा आहे। मग पुन्हा दुसरा बोलला, ते पहा, तो जो पुढे दिसत आहे ना तो तर माझा आहे असं तो बोलला। तेव्हा ते आजोबा नातवाला बोलले, अरे बापरे बापरे, हा जे सांगत आहे ते तर खरं आहे। आतमध्ये तर खरोखर वाटणी चालू आहे। हे जे कोणाचं आहे ते त्यांना घेऊन टाकत आहेत। हो आजोबा, वाटणी इथे चालू आहे। शांत रहा, काहीच बोलू नका। जेव्हा ते लक्ष देऊन ऐकत होते तेव्हा त्यांच्यामध्ये काय बोलणं चालू होतं माहीत आहे? गेटच्या जवळ जो लहाना आहे तो माझा आहे, तर दुसरा असं बोलत होता की त्या गेटच्या जवळ जो मोठा आहे ना तो माझा आहे। जसंच तो असं बोलला तेव्हा आजोबांच्या हृदयाचे ठोके थांबले। असं का? कारण की तो म्हटला, जो मोठा आहे तो माझा आहे।
जेव्हा त्यांनी ऐकलं की जो मोठा आहे तो माझा आहे, तेव्हा माझीही वाटणी झाली असा विचार करून त्यांच्या हृदयाचे ठोके थांबले. खरं तर आतमध्ये काय चालू होतं फ्रेंड्स, त्या कब्रस्तानाच्या मध्ये एक आंब्याचं झाड होतं. तिथे दोघे जण बसून आंबे निवडत होते. ते त्यांची वाटणी करत असताना ते एकमेकांमध्ये ठरवून घेत होते. ते काय बोलले? तुला जो निवडायचा असेल तो तू निवडून घे, मी दुसरा निवडून घेईल. तू जो निवडशील तो तुझा आहे असं समजून घे, आणि मी जो निवडील तो माझा आहे असं समजून मी घेईल. असं बोलूनच आंबे निवडण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये तो माझा आहे, हा तुझा आहे, त्या कोपऱ्यातला माझा आहे आणि या कोपऱ्यातला माझा आहे. गेटच्या जवळ जो छोटा दिसत आहे तो माझा आहे आणि मग जो मोठा आहे तो माझा आहे, अशा प्रकारे दुसरा बोलला. हे बोलणं ऐकल्यावर ते आजोबा त्याच ठिकाणी मरण पावले. मी तुम्हाला ही गोष्ट यासाठी सांगत आहे की एक ना एक दिवस ही वाटणी होणार आहे, हे विसरू नका. एक ना एक दिवस ही वाटणी होणारच आहे. जे लोक ख्रिस्त येशूच्या रक्ताने धुतले गेले आहेत त्यांच्यासाठी प्रभू हे म्हणेल की हे लोक माझे आहेत, तो माझा आहे. आणि जे ख्रिस्ताच्या रक्ताने धुतले गेले नाहीत त्यांच्याविषयी ते लोक माझे आहेत. असं बोलून एका बाजूला सैतान आणि दुसरीकडे परमेश्वर असेल. ठरविण्यात आलेला आहे. वेगळं करण्याचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. तुम्हाला समजून येईल अशा प्रकारे मी सांगत आहे. वचनाप्रमाणे जर आपण विचार करत आहोत, मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 25 वचन 32 मध्ये स्पष्ट सांगितलं आहे, त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळे करीतो तसे त्यास तो एकमेकांपासून वेगळे करील. मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवील. या दोघांना वेगळं करण्यात आलं आहे. उजवीकडे मेंढरांना आणि डावीकडे शेरडांना ठेवण्यात आलेलं आहे. यस, असा वेगळं करण्याचा दिवस आहे. ज्यांनी येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे त्यांना परमेश्वर वेगळं करणार आहे. जे लोक येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतले गेलेले आहेत त्या लोकांना परमेश्वर वेगळं करणार आहे. इथे दोन वेगवेगळे गट आहेत. मेंढरांचा एक गट आणि शेरडांचा गट. सैतानाचा एक गट आणि देवाच्या लोकांचा गट. स्वर्ग राज्यात जाणार असणारा एक ग्रुप आणि नरकाकडे जाणार असणारा दुसरा ग्रुप. आज जर परमेश्वराने आज तुमच्या घराकडे त्याने पाहिलं, तुमच्या घराकडे जर दृष्टी लावली, जरा विचार करा भाऊ आणि बहिणींनो, किती लोक असं बोलू शकतील की जर देवाची वेळ आज आली की आम्हाला निवडून घ्यावं, अशी निवड करण्याची वेळ जर आली तर त्या दिवशी मेंढरांना शेरडांपासून वेगळं करून मेंढरांना तो बोलत आहे, उजवीकडील मेंढरांना तो बोलत आहे, तुमच्याकरिता जे सिद्ध केलेले आहे ते वतन मिळवण्यासाठी माझ्या राज्यामध्ये तुम्ही या. मेंढरांना तो बोलत आहे की हे माझे लोक आहेत, तुम्ही लोक माझ्याबरोबर राहाल. म्हणजे तुमच्या घरामध्ये मेंढरं देखील आहेत, शेरडं देखील आहेत. प्रश्न हा आहे की मेंढरं कोण आहेत आणि बकऱ्या कोण आहेत? आपल्या घरामध्ये स्वर्गात जाणारे लोक देखील आहेत आणि नरकात जाणारे लोक देखील आहेत. तर प्रश्न असा आहे, कोण आहेत जे नरकामध्ये जातील, कोण आहेत जे स्वर्गामध्ये जातील? पेत्र बोलत होता की तो आत्मा माझा आहे, तर सैतान बोलत आहे की नाही नाही, हा आत्मा माझा आहे. ते असं बोलत होते. अशा प्रकारे त्या लहान मुलाने बोललं. ही गोष्ट जर खरी असती तर आज जे तुमच्या बरोबर तुमच्या घरामध्ये राहत आहेत, जर त्यांची निवड करण्याची वेळ आली तर ज्या दूताला परमेश्वराने पाठवलेला आहे, तुमच्या घरातील कोणाकडे पाहून असं बोलेल की हा प्रभूचा आहे. देवाने निवड करण्याची वेळ आली तर हा माझा आहे किंवा ही माझी आहे. काय तुमच्याविषयी असं बोलण्यात येईल? जरा विचार करून पहा. किंवा मग सैतान येऊन असं बोलेल की हा माझा आहे. 20 वर्षापासून हा केवळ एक दारुडाच आहे. 20 वर्षापासून हा भटकणारा आहे. कितीतरी वर्षापासून ही व्यभिचारामध्ये आहे. कितीतरी वर्षापासून ही मनाला वाटेल तसं फिरत आहे. कितीतरी वर्षापासून जबाबदारी विसरून जाऊन हा जगत आहे. हा माझाच आहे, ही माझी आहे, असं सगळं तुमचं पाहून सैतान तुमच्याविषयी हे बोलू शकतो. सावध रहा.
आणि सर्व शेरडं, डावीकडच्या सर्व बकऱ्या जाळण्याकरिता म्हणून सिद्ध करण्यात आलेले आहेत. परंतु उजवीकडचे जितकेही मेंढरं आहेत त्यांना तर परमेश्वराबरोबर राहण्यासाठी निवडण्यात आलं आहे. पहा जरा आपल्याकडे, जर आज निवड करण्याची वेळ आली तर तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये असाल? एकदा आपल्या हृदयावरती हात ठेवून स्वतःला तपासून घेतलं तर खूप चांगलं राहील. पारख करून घेतली तर खूप बरं होईल. देवाचा भक्त दावीद याने असं म्हटलं, हे परमेश्वरा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण की माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती आहे का? माझ्यामध्ये तुला आवडत नाही अशी कोणती दुष्ट प्रवृत्ती आहे काय? असं काही असेल तर माझी झडती घेऊन मला कसोटीस लाव देवा. आज निश्चित आपण ही प्रार्थना केली पाहिजे. देवा परमेश्वरा, तुझ्या राज्यामध्ये येण्यासाठी, तुझ्या राज्यामध्ये जाण्यासाठी काही जर अडखळण असेल तर, असं काहीही माझ्यामध्ये दुष्टपणा आणि अशुद्धता असेल तर माझी झडती घे, मला तू तपास. हडसन टेलर व हडसन टेलर यांची पत्नी या दोघांनी मिळून चीनमध्ये खूप मोठं सेवा कार्य केलं. हडसन टेलर जेव्हा परमेश्वराची सेवा करत होते, हडसन टेलर यांची पत्नी तर काम करून परमेश्वराची प्रीती आपल्या कृतीमधून दाखवत असायची. जेव्हा वचनाचा प्रचार करण्यासाठी तिच्या पतीला बोलावण्यात आलं तेव्हा तिचे पती तर सेवा करत होते. ख्रिस्ताचं प्रेम प्रगट करण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडे जे काही होतं, जेही कृपादान होते, त्यांचा उपयोग करून त्यांनी तिथे जाऊन सेवा केली. ख्रिस्ताची जी सेवा त्यांनी केली ती किती अद्भुत अशी होती. पुरुषांनी करावयाची सेवा पुरुषांनी केली पाहिजे, स्त्रियांनी करायची सेवा स्त्रियांनीच केली पाहिजे. सेवा ही वचनाला धरूनच असायला पाहिजे. पण आजच्या या काळामध्ये वचनाप्रमाणे सेवा दिवसेंदिवस केवळ घटतच चाललेली आहे. याचं कारण काय आहे माहीत आहे? वचन वाचून, वचनाचा स्वीकार करून, वचन समजून घेऊन चालत असणाऱ्या लोकांमध्ये प्रत्येक दिवशी कमतरता येत आहे. एकमेकांकडे पाहून, एकमेकांशी तुलना करून, एकमेकांचं पाहून सेवेमध्ये येत आहेत, परंतु वचनाकडे पाहून येत नाहीत. पवित्र आत्म्याने, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे त्या वचनाकडे पाहून, ते वचन वाचून, वचनाप्रमाणे सेवा करणाऱ्या लोकांची घट होत चाललेली आहे. त्या दिवशी बरेचसे लोक प्रभूकडे येऊन म्हणतील की, काय प्रभू, तुझ्या नावाने आम्ही चिन्हे आणि अद्भुते केली नाहीत काय? तुझ्या नावाने आम्ही मोठी कार्य केली नाही का? तुझ्या नावाने दुष्टात्मे काढले नाही का? अद्भुत कृत्य केले नाहीत का? मोठमोठे चिन्ह चमत्कार केले नाहीत का? असं म्हणून बरेचसे लोक तिथे बोलतील. हे सर्व ऐकून परमेश्वर त्यांना असंच म्हणेल, अहो अनाचार करणाऱ्या लोकांनो, तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखीत नाही, निघून जा. अनाचाराचा अर्थ माहीत आहे, जे योग्य आचरण नाही ते. दुष्ट आत्म्यांना आम्ही काढलं, अद्भुत असे कृत्य केले, आश्चर्य कार्य केले, असं सर्व ते लोक बोलत होते. आम्ही कोण आहोत हे तुला माहीत नाही असं कसं काय बोलत आहे देवा? प्रभू, तुझ्या नावानेच आम्ही हे सर्व केलं आहे. हो, परमेश्वराच्या नावामध्येच. जेव्हा आम्ही त्याचं नाव घेतो तेव्हा त्याच्या सेवेच्या मध्येच बरंच काही करत असतो, त्याच्या वचनाच्या विरोधामध्ये जाऊन. आणि यामुळेच परमेश्वराने असं म्हटलं, अहो अनाचार करणाऱ्यांनो. काय तुम्हाला समजत आहे? पहा, जो मार्ग अरुंद आहे तो कसा आहे? प्रभूचा मार्ग अरुंद मार्ग आहे. जोही देवाचा दास परमेश्वराच्या वचनाप्रमाणे सेवा करत आहे तो अरुंद रस्त्याने जात आहे. जी ही सेवा वचनाच्या विरोधामध्ये असती ती सेवा तर अनाचाराची सेवा असते. मी तुम्हाला याविषयी सांगतो. चला बायबलमध्ये पाहूया. मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 7 मध्ये वचन 22 मध्ये पहा. जर तुम्ही हे लक्ष देऊन वाचलं तर चांगल्या प्रकारे समजू शकाल. त्या दिवशी काही लोक, अशा रीतीने लिहिलेलं नाही, त्या दिवशी पुष्कळ जण, असंच लिहिलेलं आहे की बरेचसे असतील. त्या दिवशी तर असे बरेचसे असतील. आज असे बरेचसे आहेत जे वचनाचा स्वीकार न करता, वचनाला धरून सेवा न करता, ते जी सेवा करत आहेत ती वचनाला धरून आहे अशा प्रकारच्या संभ्रमामध्ये जगत आहेत. पुष्कळ लोक. तर बायबलमध्ये काय म्हटलं आहे की त्या दिवशी
पुष्कळशे लोक माझ्याकडे पाहून प्रभूजी, त्याच्याकडे पाहूनच बोलतील प्रभूजी. याचा अर्थ प्रभू कोण आहे हे त्यांना माहीत आहे. प्रार्थना करणं देखील त्यांना माहीत आहे. वचन काय आहे त्यांना माहीत आहे. प्रचार करणं, लोकांना उपदेश करणं हे त्यांना माहीत आहे. हे सर्व त्यांना माहीत आहे. पुष्कळ लोक त्या दिवशी येऊन असं बोलतील की प्रभूजी, तुझ्या नावाने आम्ही पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत का? यस, कार्य केलं. भविष्यवाणी करत आहेत आणि भविष्यवाण्या करतील. असे अनेकशे आहेत. काय तुझ्या नावाने आम्ही भूते घालविली नाहीत का? यस, ते भूते घालवित आहेत आणि भूते घालवतील देखील. दुष्ट आत्मे कोणाच्या नावाने काढले? तुझ्या नावाने काढले. बरेचसे लोक भविष्यवाण्या करतील. बरेचसे लोक येशूच्या नावानेच ते दुष्ट आत्मे काढतील. यस, येशूच्या नावानेच ते महान कार्य, महत्कृत्य, अद्भुत कृत्य करत राहतील. ते होतील देखील, हे करतील देखील, तरी देखील ते जातील. बायबलमध्ये हे सर्व काही लिहिलेलं आहे की त्या दिवशी पुष्कळ लोक येशूला म्हणतील की प्रभूजी, तुझ्या नावाने आम्ही संदेश दिले नाहीत का? तुझ्या नावाने आम्ही दुष्टात्मे काढले नाहीत का? तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य आम्ही केली नाहीत का? हो, त्यांनी केली आहे. त्याच लोकांकडे पाहून प्रभू असं म्हणत आहे. तेव्हा प्रभू असं बोलेल, माझी तुमची कधीही ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, अहो सर्व अनाचार करणाऱ्यांनो. याचा अर्थ माहित आहे काय आहे? योग्य प्रकारे जे कार्य केलं पाहिजे ते न करता. हे काय आहे ब्रदर? प्रचार करणं काय योग्य काम नाही का? अद्भुत कार्य करणं चांगली गोष्ट नाही का? भूते घालविणं ही चांगली गोष्ट नाही का? यस, ते चांगलंच आहे. ज्याला ते सोपविण्यात आलेलं आहे त्यानेच ते केलं पाहिजे. ज्या कोणाला परमेश्वराने जी सेवा दिली आहे त्याने तीच सेवा केली पाहिजे. ज्याला जे पाचारण झालेलं आहे, ज्याला जो आत्मिक अभिषेक केलेला आहे, त्याने त्याच प्रमाणामध्ये त्याचं कार्य पूर्ण करावं. नाही तो जे करत आहे ते मला करायचं आहे, हे जी सेवा करतात मला करायची, ती जशी सेवा करते तशी मला करायची, हा जसा करतो तसं करायचं, असं बोलून एकमेकांकडे पाहून सेवा केली तर काहीही प्राप्त होणार नाही. सिंहाकडे पाहून तुम्ही सिंह बनू शकणार नाहीत. तुमच्यात कोणताही बदल होणार नाही. जे इतरांकडे पाहून काही करू पाहतात ते करू शकणार नाहीत. अहो अनाचार करणाऱ्या लोकांनो, तुम्ही कोण आहात मला माहिती नाही. माझ्या समोरून निघून जा. ही कशी दुर्दशा आहे जरा एकदा विचार करा. अद्भुत कार्य केल्यानंतर, भूते घालविल्यानंतर, भविष्यवाण्या केल्यानंतर देखील देवाच्या समोरून घालविल्या जाणं किती भयंकर असेल. ही किती वाईट गोष्ट असेल. जरा एकदा याविषयी विचार करा. कोणतं पाप केलेलं आहे? अनाचार. तो अनाचार कोणता आहे? सत्यवचनाकडे दुर्लक्ष केलं. जिवंत वचनाला, सत्याने भरलेल्या या वचनाला या लोकांनी आपल्या मनाला वाटेल तसं, आपल्या स्वइच्छेप्रमाणे त्यांनी त्याचा वापर केला. तीच देवाची सेवा, तेच देवाचं पाचरण, तीच परमेश्वराची इच्छा आहे, उद्देश आहे असं बोलून देवाविषयी संभ्रम पसरवलेला आहे. शेवटी जेव्हा ते समोर आले तेव्हा देवाच्या समोरून घालवून देण्याची त्यांची वेळ आली. यामुळे जरा स्वतःला तपासा. माझ्या भावांनो व बहिणींनो, स्वतःची तपासणी करा. जर तुम्ही सेवेमध्ये आहात, जर तुम्ही कोणत्या प्रकारे सेवेमध्ये आहात, तर काय तुम्ही योग्य प्रकारे सेवा करत आहात का? किंवा मग चुकीच्या मार्गाने सेवा करत आहात? तुमचे उद्देश घेऊन, तुमचे विचार घेऊन, तुमची इच्छा घेऊन, हेच देवाचं वचन आहे, हीच त्याची इच्छा, त्याचा उद्देश आहे, अशा प्रकारचा विचार करून संभ्रमात जर तुम्ही जात असाल तर सावध राहा. ही स्वतःची फसवणूक आहे. हडसन टेलर परमेश्वराने निवड केलेले ते देवाचे मिशनरी होते. ते एक अद्भुत असे सेवक होते. त्यांची पत्नी देखील अद्भुत रीतीने सेवा करणारी होती. एकीकडे हडसन टेलर देवाने त्यांना दिलेली सेवा आणि काम करत, शुभवर्तमानाचा प्रचार करत ते पुढे जात होते. तर दुसरीकडे त्यांच्या पत्नीला देवाने जी सेवा दिलेली होती, जगाला ती प्रभूचं प्रेम प्रगट करून आजाराने जे लोक त्रस्त होते त्यांची ती सेवा करत होती. आणि घरी आल्यानंतर जबाबदार पती आणि जबाबदार पत्नी म्हणून दोघे मिळून ते सेवा करत होते. ती त्यांच्या बरोबर सेवेमध्ये खांद्याला खांदा देऊन उभी राहत होती. जर कधी संधी मिळाली तर हडसन टेलर यांची लाईफ बायोग्राफी आणि त्यांचा व्हिडिओ नक्कीच पहा. कुठेही तुम्हाला संधी मिळाली तर त्यांच्याविषयी तुम्ही नक्की पहा.
हडसन टेलर आणि त्यांच्या पत्नीने किती मोठी सेवा केली आहे. कोणती सेवा? वचनाला धरून असणारी सेवा. पतीच्या खांद्याला खांदा देऊन ती उभी राहिली. आपल्या पतीसाठी खूप आशीर्वादित पत्नी म्हणून ती राहिली. अत्यंत उत्तम अशा प्रकारची गृहिणी बनून तिने परमेश्वराची चांगल्या प्रकारे सेवा केली. तुम्ही त्याविषयी पाहू शकता हडसन टेलर लाईफ बायोग्राफीमध्ये. नक्कीच पहा. हे सर्व सांगण्याचं कारण तुम्हाला माहित आहे का? एकदा जर स्वतःला आपण तपासलं, स्वतःची जर पारख केली, असं काही आहे का देवामध्ये व आपल्यामध्ये एखादी दरी आहे का? केवळ हेच आहे याविषयीच दावीद बोलत होता. स्तोत्रसंहिता 139 शेवटच्या वचनामध्ये. हे परमेश्वरा, वचन 23 आणि वचन 24 मध्ये पहा. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय तू जाण. मला कसोटीस लावून माझे मनोगत तू जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालीव. काय कोणती दुष्ट प्रवृत्ती आहे का? जर ती तुझ्या आणि माझ्यामध्ये असेल तर माझी झडती घे देवा, तू मला जाण देवा. माहित आहे दाविदाची इच्छा काय होती? की देवामध्ये व त्याच्यामध्ये असं कोणतंही अडखळण नसलं पाहिजे. माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, मी तुम्हाला विचारत आहे, काय तुमच्यात आणि देवामध्ये काही अडखळण आहे का? कोणती अशुद्धता आहे का? कोणत्या चुका तुमच्यात आहे का? काही सवयी तुमच्यात आहेत का? जर काही असेल तर लवकर बाहेर काढून टाकलं तर बरं होईल. असं का? कारण की तुम्ही स्वर्गामध्ये जाणाऱ्या लोकांच्या गटामध्ये राहणारे लोक आहात. अरुंद मार्गामध्ये प्रवेश करून पुढे जाणारे लोक आपण आहोत. आपण त्याच्या अद्भुत प्रकाशामध्ये पाचारण केलेले लोक आहोत. आपण राजकीय वंश आहोत. यामुळे देवामध्ये व तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अडखळण असू नये. हडसन टेलर यांनी आपल्या पत्नीवरती खूप प्रेम केलं. हडसन टेलर यांच्या पत्नीनेही आपल्या पतीवरती खूप प्रेम केलं. आदर्श पती आणि पत्नीचे हे प्रतीक होते हडसन टेलर व हडसन टेलर यांची पत्नी. एक दिवस असा आला की हडसन टेलर यांची पत्नी खूप आजारी पडली. ती अंथरुणावर पडली. जीही प्रार्थना करायला पाहिजे होती त्यांनी केली. जे उपचार घ्यायला पाहिजे होते ते त्यांनी केले. शेवटी समजून आलं की ही आता वाचणार नाही. अशा वेळेमध्ये हडसन टेलर यांनी, ज्यांचं आपल्या पत्नीवरती खूप प्रेम होतं, त्यांनी येऊन त्यांच्या पत्नीचा हात आपल्या हातामध्ये घेऊन, मी तुला एक प्रश्न विचारू इच्छित आहे. हो, विचारा. परमेश्वरामध्ये आणि तुझ्यामध्ये काही अडखळण आहे का? निश्चितपणे तू परमेश्वराकडे जाऊन त्याच्याजवळ तू राहावी अशी मला आशा आहे, असं बोलून तुझ्यामध्ये व देवामध्ये काही अडखळण असेल तर ते जर तू व्यवस्थित केलंस तर बरं राहील, असं ते बोलले. यासाठी की त्यांची पत्नी निश्चितपणे स्वर्गामध्ये गेली पाहिजे. जर एखादी चूक किंवा एखादं पाप असेल तर तिच्या मनामध्ये किंवा तिच्या हृदयात असेल तर या विचारासहज मरणार असणाऱ्या आपल्या पत्नीला जाऊन त्यांनी विचारलं, काहीही अडखळण आहे का? त्यांनी तिला विचारलं. जेव्हा ते असं विचारत होते तेव्हा हडसन टेलर यांच्या पत्नीने त्यांच्याशी एक खूप चांगली गोष्ट बोलली. ज्या दिवशी माझं तारण झालं त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्यामध्ये व माझ्या देवामध्ये एक ढग देखील मध्ये आलं नाही. एक ढग देखील मध्ये आलं नाही. तुम्हाला माहित आहे ना ढग कसे असतात? तुम्ही वर पाहिलं तर ढग दिसतात, काही वेळ गेल्यानंतर काहीही दिसत नाही. सर्व काही साफ होऊन जातं. क्षणामध्ये ढग निघून जातात. याचा अर्थ हडसन टेलर यांनी अशा प्रकारे म्हटलं, एका सेकंदासाठी देखील, एका मिनिटासाठी देखील देवामध्ये आणि माझ्यामध्ये काही आलं नाही. मी काहीही मध्ये येऊ दिलं नाही. ही किती अद्भुत अशी साक्ष आहे, किती अद्भुत साक्ष आहे. परमेश्वरामध्ये आणि माझ्यामध्ये मी काहीही येऊ दिलं नाही. माझ्या भावांनो व बहिणींनो, आज तुमची साक्ष काय आहे? काय आहे साक्ष? आमच्या जीवनामध्ये निश्चितपणे देवामध्ये आणि आपल्यामध्ये काही ना काही गोष्टी येत असतात ना? आपल्यामध्ये आणि देवामध्ये नेहमीच काही ना काही अशुद्धता येत असते ना? पापमय सवय नेहमीच आपल्याकडून काहीतरी वाईट करून घेते ना? ती आपल्या जीवनामध्ये एखाद्या सवयीप्रमाणे बदललेली आहे ना? ही गोष्ट चांगली नाही. यामुळेच परमेश्वराने आज फार स्पष्टपणे तुमच्याशी बोलला आहे. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट गोष्ट नसावी.
देव आपल्याला हेच सांगत आहे, जरा लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही स्वर्गात जाणारे लोक आहात तर तुमच्या मध्ये या वचनात असणारे लक्षणं या भूतलावर तुम्ही आहात तोपर्यंत दिसून आले पाहिजेत. महान पवित्र परमेश्वर बापा, फार सरळ आणि स्पष्टपणे वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास. स्वर्गात जाणाऱ्या लोकांमध्ये कोणते लक्षणं असले पाहिजे हे तू आम्हाला सांगितलंस. हे देवा, एका बाजूला आमची स्थिती कशी आहे, काय आम्ही स्वर्गात जाणाऱ्या लोकांच्या गटात आहोत किंवा नरकामध्ये जाणाऱ्या लोकांबरोबर आम्ही आहोत, काय आम्ही शेरडांच्या गटात आहोत किंवा मग आम्ही मेंढरांच्या गटामध्ये आहोत. आज आमच्या मध्ये केवळ हाच प्रश्न उभा राहत आहे. हे परमेश्वरा, जितक्याही लोकांचं आज तुझ्याबरोबर खरं नातं नाही, तर जर धीर नसेल, जर शांती नसेल, आपल्या मनामध्ये जर समाधान नसेल, आपल्या मनाला वाटेल तसं जगणाऱ्या लोकांची आज तू भेट घे व त्यांचा तुझ्याबरोबर समेट होण्यासाठी त्यांची तू मदत कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मागत आहोत बापा. आमेन.